लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात आज ऐकूयात कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना याविषयी चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. उद्योग, बांधकाम, शेती, सेवा क्षेत्र तसेच विविध असंघटित क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले लाखो कामगार राष्ट्राच्या विकासाला गती देत असतात. या कामगारांच्या हक्काचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना, सुरक्षित कामाचे वातावरण आणि न्याय सेवा शर्ती सुनिश्चित करण्यासाठी कामगार विभाग आणि कामगार आयुक्तालय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या सर्व बाबींविषयी आज आपण कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा, कामगारांचे हक्क आणि शासनाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे चंद्रकांत राऊत सर यांना. सर आपल्या अमरावती कामगार विभागामध्ये कामगार उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 15 वर्षाचा सरांना अनुभव आहे. 15 वर्षापासून सर या विभागामध्ये कार्यरत आहे आणि त्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करून तिथल्या मजुरांची स्थिती प्रत्यक्षपणे जाणून तिथे उपाययोजना सुचवलेल्या आहेत. गेल्या 1 जून 2026 पासून सर अमरावती येथे कार्यरत आहेत. तर सर आपलं स्टुडिओमध्ये मी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, हा जो आपला कामगार आयुक्तालय आहे, या कामगार आयुक्तालयाची रचना नेमकी कशी असते, त्यांची कार्यपद्धती, त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, तसेच सामान्य कामगारांच्या दैनंदिन जीवनाशी या विभागाचा कशा प्रकारे संबंध येतो? तर बघा, कामगार आयुक्तालय हे महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे एक महत्त्वपूर्ण क्षेत्रीय प्रशासकीय यंत्रणांपैकी एक आहे. राज्यभर विभागीय स्तरावर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कामगार कायद्याची अंमलबजावणी, औद्योगिक शांतता राखणे, कामगाराच्या तक्रारीचे निवारण करणे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणे, असंघटित कामगारांचे कल्याण आणि त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचवणे ही प्रमुख जबाबदारी या विभागाची आहे. बरं. हो. तसं कामगार जे आहे ते दोन्ही क्षेत्रामध्ये आढळून येतात. त्यांचं वर्गीकरण करत असताना संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार असा वर्गीकरण करण्यात येतो. म्हणजे संघटित आणि असंघटित कामगारांमध्ये नेमकं काय फरक असते आणि आयुक्तालय, आपलं कामगार आयुक्तालय कोणत्या प्रकारे त्यांना मदत करते? बरोबर आहे. आता तुम्ही बघत असाल तर म्हणतो की आपण आपल्या समाजामध्ये किंवा आजूबाजूला जे काही समजा आपले शेजारी पाजारी किंवा नातेवाईक मित्रमंडळी हे कुठं ना कुठं संघटित किंवा असंघटित ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आता संघटित कामगार आणि असंघटित कामगार याच्यातला जर फरक आपल्याला सांगायचा म्हटलं की तर आपल्याला असं सांगता येईल किंवा संघटित क्षेत्रातील कामगार हे नोंदणीकृत उद्योग, जसे की कारखाने आहेत किंवा संस्था आहेत, तर त्या ठिकाणी काम करतात. तर त्यांना साधारणपणे नियमित वेतन, PF, ESI, बोनस, किमान वेतन इत्यादीचा लाभ मिळत असतो. आणि त्यांच्या ज्या मागण्या आमच्याकडे येतात त्या साधारणपणे मग पगारवाढ असेल किंवा कामाच्या ठिकाणी काही सोयी सुविधांचा अभाव असेल किंवा त्यांच्या इंटरनल संघटनेमधले काही समजा वाद असतील किंवा संघटना मालकांबाबत काही विवाद असतील, तर अशा गोष्टी ते आमच्याकडे मांडतात आणि आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतो. आणि दुसरा प्रकार आपण हे केला किंवा असंघटित कामगार. तर असंघटित कामगार आणि संघटित कामगार याचं जर आपण थोडंसं बायफर्गेशन केलं तर आपल्या असं लक्षात येईल किंवा साधारणपणे 90 ते 92% असंघटित कामगार आहेत. एकूण लोकसंख्येच्या किंवा डायरेक्ट इनडायरेक्टली. बरोबर. आणि साधारणपणे 10 ते 8% संघटित कामगार आहेत फक्त. अच्छा. म्हणजे असंघटित कामगारांची संख्या जवळजवळ 90 ते 92% आहे. बरोबर. आणि मग अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी जसे की आता बांधकाम कामगार आहेत, घरेलू कामगार आहेत, फेरीवाले आहेत, शेतमजूर आहेत, हमाल आहेत, हातगाडी चालक आहेत, त्याच्यानंतर असे छोटे छोटे उद्योग असतात की समजा केश कर्तनालय आहे किंवा किराणा दुकान आहे, याच्यामध्ये जे काम करतात तर ते असंघटित कामगार. आणि मग या घटकांसाठी सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करण्याबाबत या विभागाचा विशेष भर अलीकडे खूप वाढलेला आहे. बरं. सर, आता आपण सांगितलं की असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या ही फार मोठी आहे. तर असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक संरक्षणासाठी शासनाच्या कोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत ज्या सध्या उपलब्ध आहेत?
सध्या आपण बघत असाल की केंद्र शासनामार्फत या असंघटित कामगारांसाठी ई श्रम नोंदणी, बांधकाम कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना अशा विविध सामाजिक सुरक्षा व आर्थिक सहाय्य योजना असंघटित कामगारांसाठी उपलब्ध आहेत. बरं, आता ज्यापैकी तुम्ही एका योजनेचा उल्लेख केला ते म्हणजे ई श्रम पोर्टल. हे ई श्रम पोर्टल म्हणजे काय, त्यावर नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याचा असंघटित क्षेत्रातील कामगारांना नेमका कसा लाभ होतो? आता आपण बघितलं असेल की केंद्र शासनाने ई श्रम नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे. त्या ई श्रम पोर्टलवरती हा असंघटित कामगार फ्री ऑफ कॉस्ट आपली नोंदणी करू शकतो. तिथं कुठलीही फी आकारली जात नाही. कुठल्याही CSC सेंटरला जाऊन तुम्ही ते स्वतःची नोंदणी करू शकता. बरं. आणि त्याच्यामध्ये मग आपण करत असलेला जो काही व्यवसाय आहे तो आपल्याला निवडायचा असतो आणि त्याला आधार कार्ड एक लागतं, रहिवासी रेसिडेन्स प्रूफ एक लागतो आणि महत्वाचं म्हणजे त्याचा बँकेचा अकाउंट नंबर, म्हणजे कुठल्या बँकेत त्यांचं हे आहे ते. आणि हे जे आहे ते CSC सेंटर मार्फत बी करू शकता आणि स्वतःही करू शकता. म्हणजे असे दोन्ही मार्फत आपली नोंदणी त्या ई श्रम पोर्टलवरती आपण करू शकतो. पोर्टलला करू शकतो आपण. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना कोणत्या प्रमुख सुविधा, आर्थिक मदत किंवा कल्याणकारी लाभ दिले जातात? च्या मंडळामार्फत म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे महाराष्ट्रामध्ये, या मंडळामध्ये सद्यस्थितीमध्ये एकूण 32 योजनांचा सद्यस्थितीमध्ये लाभ दिला जातो. अच्छा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या योजना डिझाईन करताना एवढ्या सुटसुटीत आणि छान प्रकारे डिझाईन केलेल्या आहेत की याची जी काही एंट्री लेवल आहे कामगाराची ते 18 ते 60 म्हणजे 18 वर्ष एंट्री लेवल असते. बरोबर. आणि त्याचं शेवट रिटायरमेंटचं 60 वर्ष म्हणजे 18 ते 60 वयोगटातील कुठलाही बांधकाम कामगार या मंडळामध्ये नोंदणी करू शकतो. आणि मंडळामध्ये नोंदणी झाल्यानंतर समजा सुरुवातीला 18 वर्ष वयोगटातला कामगार सुरुवातीला त्याचा जर रोजगाराची जर सोय निर्माण झाली तर साधारणपणे त्याचं सुरुवातीला लग्न होतं समजा, मग आपण लग्नासाठी सुद्धा मदत करतो. अच्छा. काय लग्नानंतर समजा मुलं होतात, मग आपण काय त्या मुलाबाळांसाठी किंवा त्याच्या मिसेसला डिलिव्हरीसाठी नॅचरल डिलिव्हरी झाली तरी मदत करतो. अरे वा. सीझर झालं तरी मदत करतो. त्याच्यानंतर मुलांसाठी आपण एज्युकेशनच्या शैक्षणिक सुविधा आहेत, स्कॉलरशिपच्या आणि याच्या, म्हणजे अशा विविध 32 योजना या बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात. त्याच्यामध्ये आपण जर त्याला थोडंसं बायफर्गेट करायचं म्हटलं तर शैक्षणिक सहाय्य योजना, विवाह सहाय्य, प्रसूती लाभ, आरोग्य सहाय्य, सुरक्षा साहित्य, अपघात सहाय्य, निवृत्ती वेतन स्वरूपाचे लाभ या बांधकाम कामगारांसाठी दिले जातात. बरोबर आहे. जीवनातल्या प्रत्येक महत्वाचे टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्यावर सहकार्य केलं जातं. तर नेमकं हे जे बांधकाम कामगारांनी या मंडळाकडे नोंदणी का करावी, म्हणजे या योजनांचा लाभ घेण्यासाठी मुख्यतः करावी, तर त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात आणि या नोंदणीची प्रक्रिया काय असते? हे पहा, याच्यासाठी एक मॅन्डेटरी रिक्वायरमेंट जे आहे ते 90 दिवसात सर्टिफिकेट. म्हणजे जर आपल्याला बांधकाम कामगार म्हणून जर समजा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जर नोंदणी करायची असेल तर त्याने मागील 12 महिन्यामध्ये किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे. अच्छा. आता ते प्रमाणपत्र कोणाकडून घ्यायचं तर एक तर त्याच्या नियोक्त्याकडून घ्यायचं. बरं. तो ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा नियोक्त्याकडे बांधकाम कामगार म्हणून काम करतोय त्याच्याकडून ते 90 दिवसात सर्टिफिकेट घ्यायचं, तो एक ऑप्शन आहे. आणि ज्यांना समजा नियुक्ती नाहीत, की आता आपण बघितलं असेल तुम्ही म्हणतो की आपल्याकडे बऱ्यापैकी आपल्या शहरामध्ये किंवा तुम्ही जर सकाळी थोडंसं नाक्यावरती याच्यावरती बघितलं तर एक 400-500 लोकांची गर्दी झालेली दिसते. बरोबर. तर सामान्य माणूस म्हणून आपल्याला ते लक्षात येत नाही की ही कसली गर्दी म्हणून. पण हे बांधकाम कामगार प्रत्येक वेगवेगळ्या साईटवरती कामाला जात असतात. ते असतात बांधकाम कामगारच, वर्षानुवर्ष बांधकाम कामगार म्हणूनच काम करतात. पण आज 4 दिवस माझ्याकडे काम करायचं, उद्या 4 दिवस किंवा 8 दिवस तुमच्याकडे काम करायचं, पुढचे 8 दिवस दुसरीकडे काम करायचं. मग यांच्यासाठी शासनाने एक सुविधा निर्माण केलेली आहे त्या 90 दिवसाच्या सर्टिफिकेटसाठी, की ग्रामीण भागातले हे जे बांधकाम कामगार आहेत तर याचे जे काही 90 दिवसाचं सर्टिफिकेट देण्यासाठी ग्रामसेवकाला अधिकार दिलेले आहेत. बरं. शहरी भागात जे काय समजा वार्ड ऑफिसर आहेत नगर परिषदेचे किंवा नगरपालिकेचे, त्यांना ते अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून ते 90 दिवसात सर्टिफिकेट प्राप्त करून घेतल्यानंतर त्याचं आधार कार्ड, बँकेचा अकाउंट नंबर, ह्याची माहिती, आमचा एक प्रोफार्म आहे त्याच्यामध्ये फॅमिलीची माहिती, असं ते भरल्यानंतर आमचे CSC सेंटर आहेत तालुका लेवलपर्यंत, त्यांनी त्या ठिकाणी जर येऊन हे डॉक्युमेंट घेऊन त्यांनी सादर केले तर त्याची एकदम नॉमिनल किरकोळ 1 रुपयामध्ये नोंदणी होते. म्हणजे अच्छा. आणि हे नोंदणी केल्यानंतर त्यांना ज्या 32 प्रकारच्या विविध योजना आहेत त्याचे लाभ घेता येतात आणि त्या सर्व योजना ज्या आहेत ते DBT मार्फत आहेत, कॅश स्वरूपात, डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट. एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो महिला कामगारांच्या संदर्भामध्ये. महिला कामगारांच्या
सुरक्षितता, मातृत्व लाभ, समान वेतन, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंध आणि इतर हक्कांच्या संरक्षणासाठी कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? आता तुम्ही बघितलं असेल की केंद्र शासनाने किंवा आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा नवीन 4 कामगार संहिता लागू केलेल्या आहेत आणि आता त्याचा ड्राफ्ट रूल सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेला आहे. ते झाल्यानंतर त्याची इमिजिएट अंमलबजावणी होईल. तर त्याच्यामध्ये साधारणपणे मातृत्व लाभ, समान वेतन, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध, सुरक्षित कार्यस्थळ, क्रेच सुविधा, रात्रीच्या कामासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, अशा अनेक कायदेशीर तरतुदी या कामगारांसाठी किंवा महिलांसाठी लागू केलेल्या आहेत. बरं, कामगारांच्या समस्येच्या बाबतीत महत्वाचा प्रश्न येतो तो वेतनबद्दल. किमान वेतन, बोनस, कामाचे तास, रजा किंवा इतर सेवा शर्तीबाबत काही तक्रार असल्यास कामगारांनी कोणाकडे संपर्क साधावा आणि अशा तक्रारीचे निवारण विभागाकडून कशा प्रकारे केले जाते? आमच्या कामगार विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार विभागाचे कार्यालय आहे. तर त्या जिल्ह्यातील कामगाराने किमान वेतन मिळत नसेल, बोनस मिळालेला नसेल किंवा रजा किंवा इतर सेवा शर्तीबाबत काही तक्रारी असल्यास तर आमच्याकडे कसं आहे की एक सरकारी कामगार अधिकारी म्हणून आमचे एक पद आहे, त्यांच्याकडे ते तक्रारी करू शकतात. जर तक्रार ही इंडिव्हिज्युअल स्वरूपाची असेल म्हणजे वैयक्तिक स्वरूपाची असेल तर, आणि तीच तक्रार जर समजा सामूहिक स्वरूपाची असेल म्हणजे एका कामगारापेक्षा जास्त कामगाराचे असेल तर असे कामगार त्या जिल्ह्यातले जे काही समजा सहाय्यक कामगार आयुक्त आहेत त्यांच्याकडे ते तक्रार करू शकतात. आणि मग ह्या तक्रारच्या माध्यमातून आम्ही काय करतो किंवा संबंधित कामगार आणि मालक यांना एकत्रित बोलवतो आणि त्यातली लिगॅलिटी किंवा रूट कॉज समजून घेतो त्या तक्रारीमधलं, म्हणजे नेमका काय अडचण आहे. बरोबर. आता किमान वेतनाच्या बाबतीत तक्रार असेल तर किमान वेतन त्या एरियामध्ये किती आहे आणि त्या मालकाने त्या कामगारांना किती दिलेलं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये जर फरक असेल आणि याच्यामध्ये जर त्यांनी किमान वेतन कमी दिलेलं असेल तर आम्ही ते कॅल्क्युलेशन मालकाला समजून सांगतो किंवा कायद्याप्रमाणे तुम्ही किमान वेतन एवढं द्यायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही एवढंच दिलेलं आहे, जो काही फरक आहे आपण हा विवाद निकाली काढू शकतो. बरोबर. आणि अशा स्वरूपाचं मग आम्ही एक कन्सिलेशन ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो, एक चांगल्या प्रकारे ते घडवून आणतो. आणि इन केस समजा असे काही विवाद किंवा अशा काही गोष्टी असतात की त्या बऱ्याच वेळेला चर्चेतून सुटत नाहीत, असे न सुटणारे जे काही विवाद आहेत ते आम्ही पुढे कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालयाकडे सोपवले जातात. हो. केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन कामगार संहिताची म्हणजेच लेबर कोडची आवश्यकता का भासली आणि विद्यमान कायद्यापेक्षा त्यामध्ये कोणते महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत? खूप सुंदर प्रश्न आहे की आपण जर या कामगार कायद्याचा जर थोडासा अभ्यास केला तर आपल्याला असं एक लक्षात येईल की केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे बरेच कामगार कायदे आहेत आणि मग ह्या प्रत्येक कामगार कायद्याचे जर समजा उद्देश आहे किंवा तो असा वेगवेगळा आहे तर त्याचं कुठंतरी एकत्रीकरण करून एक इफेक्टिव्हली त्याच्यामध्ये जे काही समजा जुन्या काही तरतुदी असतील की ज्या कालबाह्य झालेल्या असतील, बरोबर, त्याच्यामध्ये बदल घडवून केंद्र शासनाने हे 4 कामगार संहिता आणलेले आहेत. त्याच्यामध्ये कोड ऑन वेजेस 2019, दुसरा आहे द इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, तिसरा आहे द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि चौथा महत्वाचा आहे द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020. म्हणजे असे 4 कोडमध्ये जेवढे बी पूर्वी लागू होते कामगार कायदे त्याचं कुठेतरी एक एकत्रीकरण करून एक नवीन संहिता आणलेल्या आहेत आणि विन विन सिच्युएशन मध्ये म्हणजे कामगारांसाठी बी चांगल्या राहतील त्या आणि मुख्य नियोक्ता असेल किंवा मालकांसाठी चांगल्या राहतील अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये बदल करून हे संहिता केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने लागू केलेलं आहे. बरं, सर्वसामान्यपणे सध्या कंत्राटीकरण जास्त प्रमाणात झालेले आहे आणि कंत्राटी कामगार जे आहे हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येक कार्यालयामध्ये म्हणा किंवा कोणत्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तर या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या हितसंरक्षणासाठी कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत आणि त्यांचे काय हक्क आहेत? या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं असेल जे काही समजा कॉमन ज्या काही सोयीसुविधा आहेत किंवा आरोग्य आणि सुरक्षाविषयक जे काही समजा तरतुदी आहेत तर याच्यामध्ये कंत्राटी परमनंट असा काही फरक नाहीये, म्हणजे त्या सगळ्यांनाच लागू आहे. फॉर एक्झाम्पल वर्किंग कंडिशन असेल, सेफ्टी इक्विपमेंट्स असतील म्हणजे हेल्मेट असेल, सेफ्टी शूज असेल किंवा इव्हन कॅन्टीनची सोय असेल की ह्या कंत्राटी कामगारांनाही लागू होतात. आणि मेनली कंत्राटी कामगारांना वेतन, सुरक्षितता हा एक त्यांचा मूलभूत सुविधा त्यांना या कंत्राटी कायद्यामार्फत दिली जाते. त्याच्यानंतर त्यांचे कामाच्या तासाचं नियमन केलं जातं. त्यांचे जे काही इतर हक्क आहेत की रजा आहे, लिव्ह कार्ड आहे, बँकेत पगार मिळणं आहे, तर याचंही संरक्षण या कायद्यामार्फत दिलं जातं. बरं श्रोते हो, आपण संवाद साधत आहोत चंद्रकांत राऊत सरांशी, कामगार उपायुक्त अमरावती विभाग अमरावती. सर, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यात किंवा
कामगार जखमी झाल्यास त्याला कोणत्या प्रकारची कायदेशीर मदत किंवा नुकसान भरपाई किंवा संरक्षण उपलब्ध असते? हे पहा, अपघाताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसान भरपाई आणि वैद्यकीय मदत, विमा संरक्षण आणि एम्प्लॉई कॉम्पन्सेशन ऍक्ट, हे कर्मचारी नुकसान भरपाई अधिनियम 1923 जो पूर्वीचा होता त्याच्यानुसार त्याच्या एज फॅक्टर प्रमाणे आणि त्याची जी काय समजा अपघाताची जी ग्रॅव्हिटी आहे, बरं, थोडक्यात म्हणजे पार्सल डिसेबलमेंट किंवा परमनंट डिसेबलमेंट आणि दवाखान्याचा खर्च, या सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे त्या कामगारांना मिळतात. बरं, किंवा त्यात दिल्या गेल्या पाहिजेत. अच्छा. कामगार विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जनजागृती शिबिरे, विशेष मोहिमा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि लोकसहभाग उपक्रमाविषयी जी आपल्या कार्यालयामार्फत किंवा कार्यालयाशी संबंधित आहे त्याविषयी थोडी माहिती द्या. आम्ही काय करतो की आता काय समजा शासनाच्या किंवा मंडळाच्या काय नवीन योजना वगैरे इंट्रोड्यूस झालेल्या असतील त्या बाबतीत विशेष मोहिमा घेतो, नोंदणी शिबिरं घेतो, बरं, कायदेविषयक मार्गदर्शन करतो. ह्या ज्या असोसिएशन वगैरे जे असतात कंपन्यांचे, बरं, तर त्यांच्याबरोबर मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करतो. परत सुरक्षा प्रशिक्षण घेतो, महिला कामगार जनजागृतीचे कार्यक्रम घेतो, सामाजिक सुरक्षा अभियान नियमितपणे राबवले जातात. असे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे त्या इव्हेंटनुसार आम्ही घेत असतो. बरं. शेवटी कामगार कल्याण योजना, नवीन कामगार संहिता, सामाजिक सुरक्षा आणि कामगारांच्या हक्कांविषयी आपण कामगार बांधवांना आणि आमचे जे सर्वसामान्य श्रोते आहेत जे आपली ही मुलाखत ऐकत आहे त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी असंघटित कामगार यांच्या बाबतीत असं बोलेल किंवा त्यांनी आपण ई श्रम पोर्टलवरती नोंदणी करावी. जे समजा बांधकाम कामगार असेल त्यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी. जे घरेलू कामगार असतील त्यांनी घरेलू कामगार म्हणून नोंदणी करावी. आता तुम्ही अलीकडे बघितलं असेल की हे जे गिग वर्कर आहेत, समजा आपण झोमॅटो किंवा फ्लिपकार्ट याचे जे काय ऍग्रिगेटर आहेत त्यांच्याकडे जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या नवीन संहितेमध्ये त्यांना प्रोटेक्शन शासनाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्या साईटवरती जाऊन आपली नोंदणी करावी, जेणेकरून जे काय समजा भविष्यात येणाऱ्या ज्या काही नवीन नवीन योजना असतील त्याचा लाभ त्या कामगारांना मिळेल, असं मी यामार्फत कामगारांना मी आवाहन करेन. बरं, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला, आपलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाची ओळख आम्हाला करून दिली, त्याची रचना पुस्तक केली, त्याचबरोबर आपल्या कार्यालयामार्फत कोणते उपक्रम राबवले जातात, कोणत्या योजना राबवल्या जातात आणि एकंदरीत जे कामगार उपायुक्तालय आहे ते कशा प्रकारे कार्य करते, त्यांचे अधिकार काय आहेत आणि कोणकोणते उपक्रम चांगल्या प्रकारे समाजाच्या हितासाठी राबवले जातात याविषयी सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. तर श्रोते हो, या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोत्यांनो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना याविषयी चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य सरिता देशमुख यांचं होतं, तांत्रिक सहाय्य सुनील किन्हीकर यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर.